जय शिवराय. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज भाऊबीज. आपल्या युट्यूब फॅमिली मधील सर्व बहिणींना भाऊबीजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज भाऊबीज म्हणजे एका भावाचा आणि बहिणीचा सण. सो बहीण भावाचं प्रेम जे असतं ते हे जगा वेगळं असतं. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप असते. कारण आईनंतर बहीणच ही एका भावावरती खूप प्रेम करत असते. तर ठीक आहे, छोटीची तयारी करायची बाकी. अजून छोटी तयारी वगैरे करते, तोपर्यंत आपण नीलूबाईच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी करूयात. चला, आपण नीलूबाईच्या घरी आलोय. हे आपल्या नीलूबाईचं घर आहे, बघू शकता इकडं नीलूबाई. आता भाची पण काल आलेली होती. काल तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तुम्ही. आज आपण भाऊबीज असल्यामुळे आपण आता थोड्या वेळात ओवाळूयात. बघू शकता तुम्ही इकडं नीलूबाई आणि ही आपली बाचीबाई. चला, आपण बाचीबाई ओवाळते आधी. नंतर मग आपली नीलूबाई पण ओवाळणार आहे. आज कॅमेरामॅन नीलूबाई झालेली. तुला का साडी घेऊन घे, काल काय आणले नाही राहू दे तुला. चला, बाचीबाईने आणि नीलूबाईने पण ओळखलंय आपण. आता आपली छोटी तयारी करते, तिची तयारी झाली की मग आपण आता तिथे पण ओळूयात. लहान भाऊ हा शेतामध्ये गेलाय, कारण सकाळीच शेताचं काम वगैरे होतं, तो म्हणून शेतातच चालला गेला. छोटीची तयारी झाली असेल तर आपण आता तिथे पण जाऊयात, ओवाळून घेऊयात. ठीक आहे. हे माझे मोठे काका आहेत. आम्ही सर्व त्यांना आप्पाच म्हणतो. आणि ह्या आप्पांच्या 2 नंबरच्या मुलगी मंगल बाई, हिच्या पोरला राहते ती. 2 नंबरची मुलगी आहे आप्पांची. ही आमची मोठी ताई अक्काबाई. त्या दिवशी रांगोळी काढली होती त्यांनी घरासमोर, तुम्ही बघितलंच असेल मागच्या ब्लॉग मध्ये. ही आप्पांची मोठी मुलगी आहे अक्काबाई. ते आपण भाऊबीजच्या दिवशी ओवाळते. चला, अजून पण तयारी झाली नाही आमच्या लताबाईची. तयारी वगैरे चालू आहे. थोड्याच वेळात आपण ओवाळून घेऊयात. लय तयारी लागते. किती तयारी करता. मेकअप. लहान भाऊ पण आला शेतावरून, सकाळीच शेतात कामाला गेलेला होता तो. स्वतः पण ओवाळून घेऊयात. चला, तयारी चालू आहे. छोटीची तयारी वगैरे झाली. मम्मी तिला ताट वगैरे तयार करून देण्यात थोडी मदत करतायत. इकडं छोटीची तयारी चालू आहे. भाऊ बसलाय खाली. आपण पण जाऊयात आता थोड्या वेळात. ठीक आहे, चला आपण पण बसूयात. सुर थोडं तिकडे सर, आपण दोघं बसूयात तिथं. आपण काकांच्या घरी आणि नीलूबाईच्या घरी जाऊन आलो. आता छोटी पोहायला आपल्याला तिची तयारी बाकी होती. तयारीला खूप वेळ लागतो, मेकअप वगैरे. बघ मम्मी, तिला कुठे लागाय जाऊ दे. साहित्य राहिलं तर काका दिसतो ना. साहित्य राहिलं तर काकामध्ये त्याच्यात मध्ये रिकामा नको पाहिजे.
चला छोट्या भाऊला ओवाळते येते आधी. गोरतून का पैसे गिफ्ट काय दादा पहिला गिफ्ट काय 500ची नोट आहे ती पहिलीच ठेवले. हातात घेऊन ताटात टाक ना दिसत ना ते. चला झालंय वळून. किती रुपये? 20 रुपये, 10 रुपये, किती टाकायचं सोडा? 20 रुपये, 5 रुपये फक्त. चालत आहे थोडं. बस का? नाही अजून टाक. तेवढंच ना? किती किती टाकायचं? 100च हे 10 रुपये टाकला पाहिजे होता का ग बा? किती 1000 रुपये टाकू तुला? 1000 रुपये काल साडी घ्यायला सांगत होतो. 1000 रुपये अशी मजा पाहिजे ना. एक घेऊ 100 रुपये परत 1000 रुपये. एवढं झालं. चला भाऊबीज झाली आपली. 1000 रुपये घेतले हिने. बाय बाय. काल साडी घ्यायला सांगत होतो, साडी घेतली नाही साखरेमधनं. ह्याने घेतला ड्रेस नाही घातला आज. उद्या घालेल. आज यात्रा आहे ना शेजारी गावात यात्रा आहे सो तिथं जाईल तो. चला भेटूयात आपण थोड्या वेळात. बाय बाय. चला छोटी आज स्वयंपाक करते. आज मम्मींना आराम आहे छोटी आल्यामुळे. चला स्वयंपाक वगैरे झाला की मग आपण जेवण वगैरे करूयात. चला या जेवणला. का बाय नाही पनीर आवडत नाही. बारीक नाही नमक. जेवण वगैरे झालं होतं आपलं. आता बहीण पण आलेली आणि मावशींचे जे मुलं आहेत भाऊबीज असल्यामुळे मावशींच्या मुलाला ओवाळण्यासाठी बहीण पण आता धुळ्याला येणार आहे माझ्यासोबत. आणि तिथनं मी पण पुण्याला आज रात्री निघणार आहे. सो आता थोड्या वेळात निघूयात आपण धुळ्याला. मावशींच्या घरी जाणार आहोत. लताबाई पण येणार आहे तिकडे. सो भाऊबीज असल्यामुळे मावशींच्या मुलांना ते ओवाळण्यासाठी येणार आहे तिथं. थोड्याच वेळात आपण निघूयात. आता मावशींच्या घरी जायचंय आपल्याला. ठीक आहे चला निघूयात आपण. छोटी आणि मी मावशींच्या घरी जाणार आहे. आई आपल्याला बस स्टॉपला सोडण्यासाठी येते. बॅग वगैरे घेतली आईने. आपण आता बस स्टॉप कडे जाऊयात. ताई पण निघाली. जाऊयात आपण आता. इकडे बघू शकता तुम्ही हे आपल्या गावाचं जे बस स्टॉप आहे त्याचा व्ह्यू आहे. खूप छान प्रकारे सूर्य पण मावळतोय. आणि या साईडला जर बघितलं तर गावाच्या एका साईडला ज्योतिबाचं मंदिर आहे अगदी माझ्या घराच्या बाजूलाच आहे. चला पप्पा पण आलेत. आम्ही गावाला जातोय सो त्यामुळे पप्पा पण बस स्टॉपला आलेत. बस वगैरे येईलच आता. बस जर आली तर बसमध्ये जाऊयात नाहीतर छोटी कार जर आली तर कारमध्ये आपण जाऊयात. आलेत पप्पा ते मम्मी ते बसलेले आहेत बघा इकडे साईडला. चला निघूयात आपण. मावशींच्या घरी पोहोचलोय आपण.
हे बघा आमची बिट्टू आत्याबाई सोबत खेळते. देत नाही का? काहीच देत नाही. फायनली धुळे पुणे बस लागली. आता मी पुण्याला जाण्यासाठी बस स्टॉपला आलेलो होतो. बस पण लागली. आता निघूयातच आपण बसमध्ये. थोड्याच वेळात बस निघेल. बसमध्ये आल्यानंतर जेवणसाठी हॉटेलला थांबलेली, परंतु आपण ऑलरेडी जेवण वगैरे केलेलं आहे. सो त्यामुळे आपण जेवण वगैरे नाही करणार. पाण्याची बॉटल वगैरे घेऊयात आपण फक्त, आणि काही चिप्स वगैरे जर असतील तर ते घेऊयात. कारण जेवण वगैरे ऑलरेडी घरूनच करून आलेलो होतो आपण. ठीक आहे, चला हॉटेलवरती बस थांबलेली आहे. काही जेवण वगैरे करतायत काही लोक. मी ऑलरेडी जेवण वगैरे करून आलेलो होतो. ऑरेंज वगैरे घेतलं, वेपर्स वगैरे घेतलेत, बसमध्ये ठेवलेत. सो आपण आता सकाळी 7 किंवा 7:30 वाजताच पुण्याला पोचूयात. सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करतोय. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.